मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, ज्या प्रकारे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि जे परिणाम आपल्या समोर आले त्यानंतर महाविकास आघाडीचे सगळेच नेते अत्यंत शॉकमध्ये आहेत आणि या क्षणाला सुद्धा म्हणजे जवळजवळ 2.5 महिने आता परिणाम येऊन झालेत आणि सरकार सुद्धा अत्यंत स्थिरपणे प्रस्थापित होऊन आपल्या कामाला लागलेलं आहे। आणि त्याच्यानंतर सुद्धा राहुल गांधी असोत, सुप्रिया सुळे असोत किंवा संजय राऊत असो, उद्धव ठाकरे असो किंवा शरद पवार असो, हे सगळेच नेते अजूनही अत्यंत शॉकमध्ये आहेत असं आपल्याला दिसतंय। म्हणजे अशा प्रकारचे वक्तव्य ते अजूनही करतायत, अजूनही ईव्हीएम हॅक होऊ शकतो किंवा असे अनेक आरोप करतायत। पण मित्रांनो, जेव्हा निवडणूक झाली आणि ज्या प्रकारे या लोकांनी वक्तव्य केले त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपल्या कार्यकर्त्यांना मोटिवेट करण्यासाठी किंवा आपण अपयशी झालो नाही आहोत, आपली मतं चोरली गेली आहेत अशा प्रकारचं भ्रम पसरवून आपल्या कार्यकर्त्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न हे लोक करतायत। आणि सत्य या लोकांना माहिती आहे, हे लोक तितके ज्ञानी आहेत, सुज्ञ आहेत। पण मित्रांनो, काल दिल्लीत सुप्रिया सुळे, राहुल गांधी आणि संजय राऊत या तिघांनी मिळून एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत जे काही या तिघांनी एक एक करून वक्तव्य केलेलं आहे त्यानंतर मला आता महाराष्ट्राची आणि देशाची चिंता व्हायला लागली। कारण विरोधी बाकावर असे नेते जर बसलेले असतील ज्यांना काडी मात्रचंही ज्ञान नाही आहे, निवडणुका कशा होतात, निवडणुकीची यादी जी वोटर लिस्ट आहे ती कशा प्रकारे पब्लिक होते किंवा ती निवडणुकीची जी वोटर यादी आहे ती कशा प्रकारे वोटिंग होण्याच्या अगोदरच सगळ्या पक्षांना भेटते, हे ज्या पक्षांना अजूनही माहीत नाही आहे असे लोक विरोधी बाकावर बसण्याच्याही क्षमतेचे आहेत का, यावर मोठा प्रश्न आहे मित्रांनो। आणि मला खरंच चिंता व्हायला लागली आता महाराष्ट्राची। कारण एकतर ज्या प्रकारे राक्षसी बहुमत, म्हणजे त्यांच्या शब्दात म्हणायचं म्हटलं तर राक्षसी बहुमत जे महायुतीला भेटलंय आणि त्यानंतर विरोधी पक्षनेता पदसुद्धा घेण्या इतकं कोणाकडेही जागा नाही आहेत आणि ते नसताना आता हे जर अशा प्रकारचे वक्तव्य करणार असतील तर खरंच मला महाराष्ट्राची चिंता व्हायला लागली की काय होणार आपल्या महाराष्ट्राचं, कसे आहेत हे आपले विरोधी नेते, कशा प्रकारे महाराष्ट्राचे प्रश्न उचलतील। कारण एक एक करून मी तुम्हाला सांगतो की कालच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी, सुप्रिया सुळे आणि बाकीचे जे व्यक्ती सामील होते त्यांनी काय काय म्हटलंय। सगळ्यात पहिला राहुल गांधींकडे लक्ष देऊ। त्यांनी म्हटलं की आम्ही निवडणूक आयोगावर आरोप करत नाही आहोत। आता यांनी आरोप भरपूर केलेत, पण आता म्हणतात की आरोप आम्ही करणार नाही, आम्ही आरोप केले पाहिजे, बरोबर केले पाहिजे, पण आरोप करत नाही आहोत। फक्त आम्हाला लोकसभा आणि विधानसभेची मतदार यादी निवडणूक आयोगाने द्यावी, नाव, पत्ता आणि फोटोसहित ती यादी आमच्या हातात आणून निवडणूक आयोगाने द्यावी, अशा प्रकारची मागणी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केलेली आहे। आता सुप्रिया सुळे ह्याच्यानंतर म्हणतात की धैर्यशील मोहिते पाटील माढा मतदारसंघातून विजयी झाले म्हणजे लोकसभेत, आणि माळशिरस मतदारसंघातून विधानसभेत उत्तम जानकर आमदार बनले। त्यांच्या मते त्यांना जी मते मिळायला पाहिजे होती तितकी किंवा जेवढी त्यांची अपेक्षा होती तितकी मतं त्यांना भेटलेली नाही आहेत आणि त्यावर त्यांचा मोठा प्रश्नचिन्ह आहे। पुढे ते म्हणतात की त्यांना परत निवडणूक हवी आहे, बॅलेट पेपरवर हवी आहे, पण निवडणूक घेतली पाहिजे, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या। आणि शेवटीच त्या म्हणतात की आम्ही मतदार यादी मागत आहोत, त्या द्या, बाकी काय जास्त आम्ही अजून काय मागितलंय, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलंय। आता संजय राऊत यांनी सुद्धा टिप्पणी केली आहे, पण त्यांचं वक्तव्य वाचून दाखवण्या इतकं ते महत्त्वाचं नाही आहे, ते युजलेस बोलतातच आणि त्याबद्दल चर्चा करायची आता काही गरज राहिलेली नाही आहे। आता मित्रांनो, या दोघांनी जे वक्तव्य केलं आहे त्याच्यामुळे मला चिंता होते, कारण यांनी 2 मुद्दे उचलले। त्यातलं पहिलं म्हणजे मतदार यादी आणि दुसरं म्हणजे परत निवडणुका घ्या आणि बॅलेट पेपरवर घ्या। यातला पहिला मुद्दा म्हणजे मतदार यादीचा आहे। कारण मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, ॲक्च्युली पीपल्स ॲक्ट 1951 या ॲक्टमध्ये प्रोव्हिजन आहे की इलेक्शन कमिशन निवडणूक म्हणजे वोटिंग होण्याच्या अगोदरच जवळजवळ 2 महिन्यांच्या कालावधी अगोदरच जेव्हा वोटिंग लिस्ट फायनल होते तेव्हा प्रत्येक पक्षाला ती मतदारांची यादी प्रत्येक पक्षाच्या म्हणजे त्याच्या जो काही बूथ एजंट असेल किंवा पक्षाचं नेतृत्व असेल त्याला त्याच्या हातात दिली जाते। तुम्ही BJPच्या एक निवडणूक लढवण्याच्या सिस्टममध्ये एक पन्ना प्रमुख नावाचं पद ऐकलं असेल। ते पन्ना प्रमुख नावाचं पद ह्याच्यासाठीच असतं की प्रत्येक बूथवर समजा की एक पन्ना प्रमुख आहे, त्याच्या खाली 10-20 लोक म्हणजे 10-20 मतदार त्याला दिले जातात आणि त्याला चेक करायचं असतं, त्याला ही यादी दिली जाते 20 लोकांची की बाबा ही 20 लोकांची यादी आहे, तुला हे चेक करायचं आहे आणि अश्योर करायचं आहे की हे 20 लोक मतदान केंद्रात जाऊन मतदान केलं पाहिजे, ते कुठल्याही पक्षाला करत पण त्यांनी मतदान केलं पाहिजे आणि ती यादी त्यांना दिली जाते। आता ती यादी जी त्यांना दिली जाते ती इलेक्शन कमिशनने दिलेली असते, जी की 2 महिन्या पहिल्या अगोदरच पब्लिक केलेली असते। आता कसं आहे, सुप्रिया सुळेंचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि
राहुल गांधींचा पक्ष काँग्रेस यांना कधीही सिस्टमॅटिकली निवडणुका कशा लढवल्या जातात हे यांना माहितीच नाही आहे ना. निवडणुकीची प्रोसेस काय असते, त्याच्यात कशा कशा प्रकारे वेगवेगळे पद असतात हे सुद्धा, याचं ज्ञानसुद्धा यांना नाही आहे. कारण या सगळे पक्ष एका नेत्याच्या चेहऱ्यावर निवडणुका लढवतात. तसं सुप्रिया सुळे स्वतः आपल्या वडिलांच्या म्हणजे शरद पवारांच्या नावावर जिंकून येतात. त्यांचे सगळेच आमदार खासदार सगळे शरद पवारांच्या नावावर जिंकून येतात. इवन काँग्रेससुद्धा जी काही त्यांची लेगसी राहिलेली आहे, जे काही त्यांचं नाव आहे, त्याच्यामुळेच त्यांचे थोडे बहुत जे काही खासदार येतात निवडून, ते निवडून येतात. त्यांचा ना बूथ लेवल एजंट असतो, नाही पन्ना प्रमुख नावाचं काही पद असतं, काही लोक ते लोक बसवतात. त्यामुळे मतदार यादी ही इलेक्शन कमिशन 2 महिन्या अगोदरच देते हे यांना माहितीच नाही आहे, याचा आयडियाच यांना नाही आहे. कारण कसं आहे, आता निवडणुका हरलेत त्याच्यानंतर कोणीतरी यांना सांगितलं की बाबांनो मतदार यादी तरी चेक करा, त्याच्यात तर काही गोल नाही आहे. मग यांना जाग आली आहे की अरे हां, मतदार यादीसुद्धा असते. मग इलेक्शन कमिशनला लगेच शिवाय घालणार. अरे बाबांनो, 2 महिन्या अगोदरच ही लिस्ट इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर पब्लिक केलेली असते आणि अजूनही तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता. मी सुद्धा माझ्या आता लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर बसून डाउनलोड करू शकतो, तुम्ही सुद्धा करू शकता यार. तुमच्याकडे तर एवढा सिस्टम आहे लोकांचा, एवढे कार्यकर्ते आहेत, तो प्रत्येक कार्यकर्ता ती यादी डाउनलोड करू शकतो, पाहू शकतो की तुमच्या बूथ लेवलवर तुमच्या वॉर्डमध्ये किती मतदार आहेत, लोकसभेत किती होते, विधानसभेत किती होते, हा सगळा डेटा पब्लिक आहे. आणि तुम्ही आज लोकांना भ्रमित करण्यासाठी काय म्हणताय की इलेक्शन कमिशनकडे आम्ही फक्त मतदारांची यादी तर मागतोय. अरे पण ती यादी ऑलरेडी पब्लिक आहे, मग इलेक्शन कमिशनकडे तुम्ही काय मागताय? आणि कदाचित तुमच्याकडे ती यादी असेलही, एकदा चेक करा, असेल तुमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ती यादी डाउनलोड केलेली असेल बघण्यासाठी की किती मतदार आहेत आपल्या मतदारसंघात किंवा आपल्या बूथ लेवलवर. त्यामुळं असं भ्रमित करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुप्रिया सुळे यांनी जे म्हटलं की जितकी मतं त्यांना अपेक्षित होती तितकी मतं भेटली नाहीत आणि परत निवडणूक घ्या, तर त्यांना मी सांगू इच्छितो की उत्तम जानकर जे मागचे काही दिवस झाले दिल्लीत वगैरे गेले होते आणि निवडणूक आयोगाकडे आपलं राजीनामा देण्यासाठी गेले होते. राजीनामा हा जो आहे तो राज्य आपले जे विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांना द्यायचा असतो आणि त्यांना तो अधिकार असतो राजीनामा घेण्याचा. मग हिंमत जर असेल ना आणि खरंच परत निवडणूक पाहिजे असेल तर आपला राजीनामा विधानसभेच्या अध्यक्षाकडे द्या आणि होऊ द्या परत निवडणूक. आणि स्पेसिफिकली देवेंद्र फडणवीस आणि मोदी सरकारला माझी मागणी आहे, म्हणजे माळशिरस मतदारसंघात आणि यांचे जे खासदार, इवन सुप्रिया सुळेसुद्धा राजीनामा देणार असतील तर त्यांच्या मतदारसंघात बॅलेट पेपरवर निवडणुका होऊन जाऊ द्या एकदाच्या. त्यांना बघू दे की बाबा बॅलेट पेपरवर निवडणुका जरी झाल्या, तुमचे जिंकणारे लोक जिंकणारच आहेत आणि हरणारे लोक हरणारच आहेत. त्यात EVM बॅलेट ह्याच्याने काहीही फरक पडत नाही. कारण मतं देणारे तर तेच आहेत ना, लोक तीच आहेत, त्यांचे विचारही तेच आहेत, त्यांच्या मागण्या, त्यांच्या विकासाची कामं जी तुम्ही केली नाहीत महाविकास आघाडीची सरकार असताना, त्या मागण्या त्यांच्या अजूनही त्याच कायम आहेत आणि त्याच मागण्यांवर ते लोक मतदान करतात. मग बॅलेटवर घ्या की EVMवर घ्या, याच्याने काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे लोकांना भ्रमित करणं सोडून आपल्या कार्यकर्त्यांवर, आपल्या पक्षांवर लक्ष द्या. अशी प्रेस कॉन्फरन्स केल्यानं तुम्ही पुढची येणारी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा जिंकणार नाही आहात. इवन जी हार या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला भेटली आहे ना, त्याच्यापेक्षाही वाईट हार तुम्हाला पुढच्या निवडणुकीत भेटू शकते जर तुम्ही अशाच ज्या पत्रकार परिषद आहेत त्या करत बसल्या आणि त्याही संजय राऊत यांच्या बरोबरीनं बसून करायला लागलात. ती लेवल गाठू नका. संजय राऊत हे उच्च स्तरावर आहेत. सुप्रिया सुळेंना खरंच मी सेन्सिबल मानतो, कारण ज्या प्रकारे त्यांनी सुरुवातीला येऊन म्हटलं की मी सुद्धा EVMवर निवडून आले, मी त्याच्यावर शंका कशा घेऊ. त्याच्यामुळं सुप्रिया सुळे यांना मी अतिशय ज्ञानी म्हणजे खासदार मानतो आणि ज्या प्रकारे त्या प्रश्न वगैरे उचलतात त्या अत्यंत महत्त्वपूर्ण असतात आणि खरंच प्रशंसनीय असतात. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी तरी ॲटलिस्ट राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्या बरोबरीनं पत्रकार परिषदेत बसू नये जर त्यांना आपली इमेज मेंटेन करायची असेल तर. बाकी त्यांची मर्जी, त्यांना कोणासोबत बसायचं आहे न बसायचं त्यांची इच्छा. अजून मित्रांनो, तुमचं मत याबद्दल काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये मला लिहून जरूर कळवा. आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज बघायचे असतील तर मला चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.